अंजलीबाई आले आले. अहो या की लवकर, ते पत्रकार आले तो. हा. नमस्कार. नमस्कार. अंजलीबाई अहो तुमची वाट बघून शेवटी आम्ही इकडे आलो बघा. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. अहो पण घरातल्या कामांमुळे मला जमलंच नाही यायला. अहो पण एवढ्या लांब इंटरव्ह्यू घ्यायला आलतो तुमचा, तर तुम्ही यायला पाहिजे होतं का नाही? नाही, आम्हाला इंटरव्ह्यू हवा होता, आम्हीच यायला पाहिजे. तुम्हाला वेळ असेल तर सुरुवात करूयात का? चालतंय की. हो पटाक दिवशी येऊन जाईल इंटरव्ह्यू. तुम्ही गोदकाची काय बी काळजी करू नका. करूया सुरुवात. हो चालेल. काम बघितलं तुमचं, छान वाटलं. गावाचं लोकसहभागातनं झालं हे काम मॅडम. हो, गावातल्या सगळ्यांनी वर्गणी काढली आणि मग श्रमदान करून आम्ही काम पूर्ण केलं. पण लीड तर तुम्हीच केलं ना, सगळेच सांगतायत तसं. आचारसंहिता असताना गावाच्या पाण्याचा प्रश्न असा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सोडवावा असा विचार कसा आला मनात तुमच्या? नाही, त्याच काय झालं की खरं ही आयडिया का नाही आमच्या डोसक्यात आधी आलती. म्हणून तर आम्ही नाही का ते पाण्याचा टँकर मागवला होता. पण टँकर हा तर तात्पुरता इलाज होता. अंजली गायकवाडांनी कायमचा इलाज केलाय, त्यामुळं तो महत्वाचा. नाही पण ती आयडिया आधी आमच्या डोसक्यात आली ते ज्यादा महत्वाचं. वहिनी हा अंजलीबाईंचा इंटरव्ह्यू आहे, त्यांचा उद्या की आधी, मग तुम्ही बोला. तेच की. आणि हे बघ, तुला गप बसणं जमत नसेल तर आज जा. गोदाकाची काळजी कर. जा जा जा, उठ. काय काळजी घे, जे खरंय ते बोलायलोय आम्ही, खोटं कशाला बोलू? वहिनी तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगा. उगा अंजलीबाईंची लिंक तुटाय नको. आम्ही आपलं कॅमेरा जरा इकडं आलता म्हणून आपलं. सुनबाई सगळे सांगायलात ना, जरा शांत राहा की. तर बॅक टू द पॉइंट, हा विचार कसा मनात आला तुमच्या? गावातले सगळे लोक पैसे देऊन पाणी विकत घेत होते. गावातनं जाता जाता एक दिवस एका आजींचं वाक्य मला कानावर पडलं. तेव्हा मनात विचार आला की नाही, गावातल्या गोरगरिबांना पाणी विकत घ्यायला लागू नये. आचारसंहिता चालू असल्यामुळे ग्रामपंचायतीतनं पैसे घेता येत नव्हते आणि आम्हालाही पैसे टाकता येत नव्हते. मग मनात आलं की गावातल्या सगळ्या लोकांनी पैसे गोळा केले आणि काम केलं तर, आणि मग आमची सुरुवात झाली. तुम्ही ही पहिलीच निवडणूक लढवताय. तुमच्या घरात राजकारणाचा वारसा आहे, पण तुम्हाला काय येऊ वाटलं राजकारणात? खरं तर मला राजकारणात यायचंच नव्हतं, पण मला माहिती नाही मला राजकारण जमेल का नाही, पण लोकांना समजून घ्यायला, त्यांचे प्रश्न सोडवायला मला नक्की आवडेल. वा, अहो हेच तर राजकारण आहे. गायकवाड साहेबांच्या तालमीत तुम्ही चांगल्या तयार झालात. तुम्हाला नक्कीच जमेल लोकांना सांभाळून घ्यायला. अहो आमच्या तालमीत नाही तयार झाली ती. अहो तिचा चांगुलपणा, समजूतदारपणा, सच्चेपणा जे आहे ते सगळं तिचंच आहे. वा, छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू फॉर इंटरव्ह्यू. थँक्स. एक नंबर इंटरव्ह्यू. तुम्ही या ना सगळे, या बोला. या ना, या. ह्यांचं रेडी. लोकांची काळजी घेणं, त्यांच्या समस्या सोडवणं हेच खरं नेतृत्व. केवळ गोड बोलणं, त्यांना आश्वासन देणं म्हणजे राजकारण नाही, हे त्यांच्या कृतीतून आपल्याला लक्षात येतंय. दौलतवाडीच्या गावकऱ्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास, प्रेम आणि खंबीर पाठिंबा हेही लक्षात येतंय. शिवाय अशा प्रकारच्या लोकसहभागाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळे दौलतवाडीच्या येणाऱ्या निवडणुकीत अंजली गायकवाड आणि त्यांचं जय किसान पॅनल यांचं पारडं जड आहे. अंजली गायकवाडांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
घर धडाधडा पेटल्यावर कायच करता येत नाही का नाही माणसाला. माणसाचं कसं हात पाय गळून बसतात तसं तुम्ही बसलायसा. समजाच हातातनं निसटायलंय. सगळ्यांमोर राहणार कसं म्हणलं तुम्हाला गप्पा बसा. माझी तर दात किडीच बसली. अहो ताईसाहेब काहीतरी बोलावं. असं गप घुमेसारखं बसू नका सा. चंदे आम्हाला जरा शांत बसू दे. शांत बसू दे जरा. नाही मला माहित आहे तुमच्या आतमध्ये जाळ पेटलाय. त्याला बाहेर काढा नाहीतर आतल्यात करपून जाशीला. या ठोकळ्याला आमचं काय भ्यास राहिलं नाही काय ग चंदे. बायकोसाठी आम्हाला गप्प बसा असं कस काय म्हणलं त्यो. तेच तर समजाच हातातनं निसटलंय बघा. ताईसाहेब तुम्हाला सांगते म्या रानादामुळं का नाही तुमच्या पब्लिसिटीचा चान्स गेला. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो होतो ग. आता आमच्या डोळ्यात एकत हे समजा मास्तरनीच्या घशात चाललंय. जे झालं ते झालं. आता तुमचा डाव टाका की. अगं डावच तर टाकला होता खुळे. पण तो फेल गेला. काय करशील. ताईसाहेब अहो ते न्यूज वाल्या चॅनलच्या पब्लिसिटीकडे एवढं लक्ष देऊ नका सा. तसं मी न्यूज चॅनल कोण बघताय. तुम्ही का नाही ग्रामपंचायतीच्या इलेक्शनाला उभं राहिला का नाही तेव्हा तुम्ही गावातल्या पब्लिसिटीकडे लक्ष द्या. हा असं म्हणते. हा उभी राहा जरा. हा. उभी राहा. एक काम करायचं आता. भोंगा घ्यायचा आणि आमच्या नावानं अख्ख्या गावात घोषणा द्यायच्या. हा चला निघा. अहो ताईसाहेब तुमच्यासाठी मी ते बी केलं असतं पण माझ्या घोषणांकडे कोण काळं कुत्र बी विचारणार नाही. आणि तसं बी तुम्ही जरी तुमच्या घोषणा दिल्या तरी बी त्याचा उपयोग नाही. तुमच्या घोषणा का नाही फक्त रानादानीच द्यायला पाहिजेत. अगं त्यो बायकोच्या मुठीत गेलाय त्याच तर दुःख नाही. अहो दुखणं कसं घालवायचंय काय तुम्हाला सांगायला लागतंय वय. अहो एक चान्स गेलाय दुसरा चान्स घावलाय की. कसला चान्स ग. हे बघा रानादान समजून मोर तुम्हाला कसं म्हणलं गप बसा तर तुम्ही खरंच गप बसा की. कशाला बोलताय सा. अजिबात बोलू नका सा. रुसून बसा. त्यांनी काय होणार आहे. हे बघा तुम्ही रुसून बसला की रानादा तुम्हाला विचारा येणार तेव्हा तुम्ही एका शब्दाने त्यांच्याशी काही बी बोलायचं नाही. जवळ गावात रानादा तुमची नावाची पब्लिसिटी करत नाहीत तवर त्यांच्याशी काय बी बोलायचं नाही. अहो बोलायचं नाही खायचं प्यायचं बी नाही अजिबात नाही. अगं चंदे इथं आम्ही काय न खाता पिता उपाशी राहून मेलो की नाही तरी बी घरातल्या कुणाला काय फरक नाही पडणार. अहो घर जाऊ द्या रानादासनी तर पक्क फरक पडेल का नाही. इनवणी करा आलं की तुमच्या मनात जे हाय ते बोलून टाका किती असली. पण हा आपल्याच नावाची पब्लिसिटी व्हायला पाहिजे आणि ते मास्तरनीचं नाव का नाही मातीत मिळायला पाहिजे आणि ते बी रानादाच्या हातनच. हा पण तो ठोकळा ऐकल का. आता ते तुम्ही ढोंगीपणा कसं करताय त्यावर हाय. रानादा साधा भोळा आहे त्यासनी गंडीवणं काय तुम्हाला काय सोपं नाही भाई. ठीक आहे आता या घटकेपासून आमचं आमरण उपोषण सुरू. ठीक आहे मग आता तुम्ही रुसलाय आणि आमरण उपोषणाला बसलाय असं जाहीर करा घरात. हा जेवणाच्या टेबलावर आपोआपच जाहीर होत आहे ते. वा 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 वा. वहिनींचा इंटरव्ह्यू एक नंबर झालाय म्हणून गोदाक्काने जेवण बी एक नंबर बनवले वाटतं. काका बक्का वासावरनच भारी वाटायलंय. आबा पाहिजे होतं की नाही. हा लगेच निघून गेलं मरता. होय अरे मी लई नवला रे त्यासनी. म्हणलं लई अर्जंट काम आहे मुंबईत. गोदा का अहो तुम्ही का वाढताय. तुम्ही आराम करा मी वाढते. अगं तू बस. मी गोळी खाल्ल्या एकदम खडखडीत आहे. चल ये बस तू. आणि होय मी आहे की गोदागान संकट. तुम्ही या तुम्ही बसा सगळ्यांसंगट जेवा. अहो बसा की. बसा बसा या. बसा बसा. आजचा दिवस अंजलीबाईंचा. गावात समधीकडे अंजलीबाईंची चर्चा सुरू आहे. रेणू हा बोल. बघितलंस इंटरव्ह्यू. थँक्यू थँक्यू. हो मी तुला कोल्हापुरात आल्यावर नक्की भेटते. हो हो ठेव ठेव. मा फोन चार्ज केलाय ना वा. अरे मी स्वतः फुल चार्ज करून ठेवलाय. आज अंजलीबाईंनी एवढे फोन येणार आहेत की नाही. हे बघ लाडू तेव्हा त्या लई बिझी असणार आहे तर तुझा अभ्यास तू भाऊकडे न्यायचा नाही. जे काय असेल ते आज राहणार शिकवणार आहे तुला. नाही नाही माझं मी शिकतो. राहणाऱ्याकडनं नको.
हा लई बाबा पुढारीण बाई काय बाबा. थँक्यू थँक्यू. अभिमान काय. अहो हे सगळं शिकले ते सगळं तुमच्याकडनंच शिकले ना. बरं बरं. हो सांगा आईला येते मी. हो हो ठेवते फोन. लाडू आईने खुश होऊन आपल्यासाठी बेसनाचे लाडू केलेत. उद्या जायचं हा खायला. आणि आम्हाला राणादा तुला नाही, ते नुसते इंटरव्ह्यू देणाऱ्यालाच असतंय. ए लाड्या, मग तुला बी नाहीत, नुसतं वहिनीच नाहीत ते. नाही मी मावता लाडका आहे आणि माझं नाव लाडू आहे, तेव्हा मला बी मिळणार है ना माऊ. हो ए माऊच्या लाडक्या, आधी नीट जेव, मग उद्या लाडूचं बघू. ते ना वहिनी आल्या नाहीत. मी हाक मारून आलो पण काकी काहीच बोलली नाही. का? माहित नाही, रुसल्या बहुतेक. रुसल्यात. काय नाही राहणार मगाशी पोपट झाला नाही का तिचा, म्हणून तोंड पाडून बसली असेल. जेव तू. अंजलीबाईंचा इंटरव्ह्यू आहे, त्यांचा उद्या की आधी, मग तुम्ही बोला. वहिनी तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगा. अंजलीबाईंची लिंक तुटायला मी बोलताना त्यासनी अडवलं, त्याचा राग आला नसेल ना. नाही नाही नाही, अरे तिला तिचा इंटरव्ह्यू द्यायचा होता, पण असं रिकामटेकडे घरात बसल्या कोण घेतो इंटरव्ह्यू. जेव जेव की मर्दा. लवंग आहेत का ताई साहेबांनी पाहिजेत. का ते दाढ दुखायला काय? नाही, आजपासून ताई साहेब आमरण उपोषण करणार आहेत आणि तोंडात लवंगाशिवाय दुसरं काय बी ठेवणार नाहीत म्हणलं. ढेकळाची आमरण उपोषण होय. झाली पाहिजे नाटकी सुरू. होय पण उपोषण कशासाठी? ते मला बी नाही माहिती, कायच बोलणं झालं त्या. मी बोलतो, तुम्ही त्यासनी बोलू ना. जावा. अहो मी लई नवनी केली, पर म्हणल्या की खोलीच्या बाहेरच पडणार नाहीत. असं कसं? आज एवढा चांगला दिवस आहे, उपाशी राहणं बरं दिसतंय का? हे सूरज, जा त्यासनी बोलू ना. जा. काय गरज नाही, घरात जरा काय चांगलं व्हायला लागलं की लागली नाटकं करायला. जाऊ दे, जेव तू मर्दा. मग काय उपाशी झोपू द्यायचं का? हे बघ राणा, तू जेवून घे, भूक लागली की येतील खाली त्या. अहो भूकनं तळमळायला त्या, म्हणून तर भूक मारायला लवंग पाहिजे त्यासनी. द्या लवंग द्या. लवंग खाऊन भूक मरत नसती म्हणाव तिला. माझ्या बोलण्याचा राग आलाच ना. होय ना अंजलीबाई? हो नाही, तुम्ही राग येण्यासारखं काहीच बोलला नाही. हे आपल्याला माहिती आहे, पण त्यासनी गैरसमज झाला असेल. ते पक्क माझ्यावर चिडला असणार, मी बघतो. राणा, जेवण गार होईल, तू आधी जेव आणि मग जाऊन बघ. चल बस. नाही, आपण समजा इकडे जेवणार आणि त्या उपाशी राहणार, हे बरोबर वाटत नाही. मी सुरुवात करायला लागलोय बघ. हे लाड्या, तुम्ही सुरू कर. वहिनी खाऊन घ्या तुम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही सुरू करा, मी वहिनीसनी बोलून आणतो. बरं तुम्ही जाऊन बोलवून या, तोपर्यंत मी थांबते. आलो. अरे कशाला राहणार, बस की जेवायला. वहिनी आत येऊ का? हा या रानदा. वहिनी काय झालंय? अहो जेवायला चला की. जेवला नाही तर तब्येत खराब होणार. जगून तरी काय करू आम्ही राणा भाऊजी. बघा हे असंच भलतं सलतं बोलायला. मी किती समजावून सांगितलं, झाला अपमान तर झाला, आपल्याच माणसानं केलाय, पर त्यांनी लई मनाला लावून घेतलंय बघा. ते माझंच चुकलं जरा, पण माझ्या मनात असलं काय बी नव्हतं. तुमच्या मनात आमच्या विषयी लई आदर आहे हे माहिती आहे आम्हाला राणा भाऊजी, पण अख्ख्या गावाला काय वाटलं असेल हो? ती
कल्पना तर आमचा झालेला अपमान अख्ख्या गावभर चवीनं सांगत असल. तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेमापोटी आमसनी गप बसा असं म्हणलासा. ते रिपोर्टर समोर काय इज्जत राहिली हो आमची राणा भाऊची. मी माफी मागतो. वहिनी तुम्ही जेवायला चला. नाही राणा भाऊजी, माफी मागून काय बी होणार नाही आता. आम्ही जे काय बोलत होतो ते राजकारणाचा एक भाग म्हणून बोलत होतो, पण ते काय समजून न घेता तुम्ही आमचा अपमान केला असा. नाही वहिनी, तुमचा अपमान व्हावा म्हणून मी असलं काय बी बोललो नाही. पण गावाला तर तसंच वाटणार की. मी सांगतो की गावाला, तुम्ही काय बी काळजी करू नका वहिनी. काय सांगणार गावाला? हेच की मी तुमच्या बाजूने आहे आणि मी तुमचा अपमान केला नाही आणि कधी करणार बी नाही. राणा भाऊजी हे आता नंतर न सांगणं शोभतंय काय? मग काय करू तुम्हीच सांगा. राणा भाऊजी तुम्ही का नाही नुसतं बोलतासा, करत कायच नाही. आज पतूर आम्ही भोळेपणानं तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तुम्ही ती मोडत गेला बघा. नाही म्हणणार. द्या वचन. दिलं. माग जाऊबाईसने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही अख्खा गावाच्या भिताड रंगवल्या होत्या, ते माहिती आहे आम्हासनी. तसंच आमच्यासाठी बी कायतर करा. मी फक्त सांगा काय करू ते. नंदिता गायकवाडांचा विजय असो आणि अंजली गायकवाड मुर्दाबाद असं लिहा आणि आमचं समर्थक म्हणून तुमचं नाव टाका. काय हे असलं मुर्दाबाद वगैरे मी कसं लिहणार? अहो राणा भाऊजी, हे बघा राणा भाऊजी, हे असलं काय आमच्या बी मनात नाही हो. अहो जाऊबाई काय आमच्या दुश्मन आहेत काय? हा, घरातल्याच आहेत का नाही त्या? हा, पण ते नुसतं घरातल्या घरात, घराबाहेर त्या आमच्या विरोधक आहेत. राजकारणात भावनांना काय बी महत्व नसतंय. अहो होय वहिनी, पण हे असलं घाण राजकारण मी नाही करणार आणि मला जमणार बी नाही. अहो पण आत्ताच तर तुम्ही आम्हाला वचन दिलं तर. अहो वहिनी, पण हे असलं काय म्हणजे नाही नाही राणा, थोरल्या ताईसाहेबांचं काय बी लिहू नका सा. फक्त माझ्या ताईसाहेबांचा विजय असो असं लिहा. हा, ठीक आहे. राजकारणात पातळी सोडून वागू नये असं म्हणतात ते पटतंय आम्हासनी. आणि त्यातल्या त्यात आपल्या घरातला माणूस असल तर नाहीच नाही. तुम्ही नुसतं आमच्या विजयाच्या घोषणा लिहा, चालल तेवढं. ह्यो एकच पर्याय आहे. जमत असल तर करा आणि त्याचा पुरावा बी आणून द्यावा, तरच आम्ही जीव. आणि आता जरा आम्हाला आराम करू द्या. मस्त लय कस तरी व्हायला. तुला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला कुणी सांगितलं होतं का? हा, अहो मुठीत आलेला राणादा निसटुनी म्हणून, व मऊ लागलं म्हणून कोपरानं खणायचं नसते ताईसाहेब. येल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं असतं तुमच्या. तुम्हासनी तुमचा प्रचार करायचाय तो होणार आणि राणादाचं तुमच्या इशेचं मत चांगलं बी राहणार. अहो एका दगडात दोन पक्षी ताईसाहेब. बरं बरं, बास बास कर तुझा म्हणींचा कारखाना. आणि जा बाई, पहिलं काय तर खायला आण आमच्यासाठी, लई भूका लागलाय. जा. आता या ठोकळ्याकडनं गावभर प्रचार झाल्याशिवाय आम्ही सुट्टीच देणार नाही.